विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएम बाबत संशय व्यक्त करण्यात आला होता। महाविकास आघाडीच्या तब्बल 105 उमेदवारांनी फेर मतमोजणीची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती। मात्र आता केंद्रीय निवडणूक आयोगाने मूळ मतदान न मोजता मॉक पोलद्वारे मतदान मोजण्याचा पर्याय उमेदवारांसमोर ठेवलाय। त्यानंतर काही उमेदवारांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते। मात्र आता या उमेदवारांची फेर मतमोजणीची मागणी आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। करण्यात आली आहे। फेर मतमोजणी होणार असल्याचं समोर आलंय। त्यामुळे आता ईव्हीएम गडबडीबाबत दूध का दूध और पानी का पानी होणार आहे। अशा प्रकारे फेर मतमोजणी होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे। विधानसभा निवडणुकीनंतर पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हडपसर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार प्रशांत जगताप यांनी ईव्हीएम मध्ये गडबड झाल्याचा आरोप केला होता। त्यामुळे त्यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती। त्यांची ही मागणी पूर्ण झाली असून याबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। जगताप म्हणाले, हडपसर विधानसभा मतदारसंघातून 2024 ची निवडणूक मी लढवली होती। या निवडणुकीच्या निकालानंतर मतदार यादी, ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट बाबत माझे काही आक्षेप होते। त्याबाबत निवडणूक आयोगाकडे दाद देखील मागितली होती। हडपसर मतदारसंघातून ज्या संशयास्पद 27 ईव्हीएम मशीन तपासणीसाठी 12,74,000 रुपये निवडणूक आयोगाकडे भरले होते। त्यानंतर या 27 मशीन मोजण्यास निवडणूक आयोगाने सकारात्मकता दाखवली होती। मात्र त्यांचे मूळ मतदान न मोजता मॉक पोल घेऊन त्या मशीनची पडताळणी करण्यात येणार होती। त्यासाठी जे मूळ मतदान झालंय ते मिटवण्यात येणार होतं। त्या विरोधात काही उमेदवार हे सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते। त्यानंतर आता या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण निर्णय समोर आलाय। त्यानुसार आता 25 जुलैपासून हडपसर विधानसभा मतदारसंघातील ज्या 27 मशीनबाबत आम्ही आक्षेप नोंदवलाय त्याची मतमोजणी घेण्यात येणार आहे। त्यानुसार ईव्हीएम मधील मतदान आणि व्हीव्हीपॅट मोजलं जाणार आहे। 8 दिवस ही प्रक्रिया सुरू असणार आहे। या फेर मतमोजणीची सुरुवात ही हडपसर विधानसभा मतदारसंघापासून होणार आहे। नंतर टप्प्याटप्प्याने आक्षेप घेतलेल्या सर्व मतदारसंघात होणार आहे। या प्रक्रियेतून जे काही चुकीचे प्रकार घडले असतील ते समोर येतील, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हडपसर विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार प्रशांत जगताप म्हणाले आहेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।